नमस्कार. न्यूज टुडे 24 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी सुफी सय्यद. आपण पाहत आहात न्यूज टुडे 24 अहिल्यानगर. मी आज या ठिकाणी उभा आहे. रखरखत्या उन्हामध्ये मी उभा आहे. आपल्या शेजारीच आपण पाहत आहोत की हा हायवे आहे आणि हा जो हायवे आहे हा सरळ पुण्याला जाणारा रस्ता जोडतो, त्याचप्रमाणे औरंगाबादला जाणारा रस्ता जोडतो, छत्रपती संभाजीनगरला जाणारा रस्ता जोडतो, त्याचप्रमाणे बीड, लातूर, सोलापूर महामार्गाकडे जाणारा हा रस्ता आहे. आणि शेजारीच आपण बघतो की त्या ठिकाणी एक ब्रिज स्थापन झालेला आहे. त्यावरनं सुद्धा असंख्य वाहतूक होती आणि आता आपण जो रस्ता बघत आहोत यावरती सुद्धा वाहतूक वर्दळ प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी ये जा करत असताना आपल्याला दिसतीये. मुद्दा हा नाहीये, मुद्दा दुसरा आहे. मी हे दाखवण्याचं प्रायोजन यासाठी आहे की मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या शेजारीच एक विद्युतचं खांब आहे आणि हा विद्युत खांब आपण पाहत आहात. अतिशय सरळ रेषेमध्ये असणारा खांब सध्या वाकडा झालेला दिसतोय, कंबरेमध्ये वाकलेला दिसतोय आणि कधी हा सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये कोसळेल याचा नेम नाही. 2 दिवसापूर्वी दिनांक 31 मे ला जवळच असणाऱ्या या रोड पासनं एक खांब असाच धाराशायी झाला आणि त्यावेळेला असंख्य वाहनांवरती तो पडता पडता वाचला, कोसळता कोसळता वाचला, असंख्य जीव जाताना वाचले. तद्वतच हा खांब आपण पाहू शकतो. आता मी तुम्हाला जवळून याचं निरीक्षण करून दाखवतो. हा जो खांब आहे या खांबाला तुम्ही बघत आहात, त्याचं जे फाउंडेशन आहे ते फाउंडेशन खरोखरच अतिशय मजबूत आहे आणि अशा पद्धतीनं हा जो खांब उभा आहे आणि त्याचं जे फाउंडेशन आहे पूर्णपणे खिळखिळा झालेला, कोमामध्ये गेलेला हा खांब. कधीही हा खांब हा समोरच्या या रस्त्यावरती असंख्य वर्दळीच्या वाहतुकीच्या रस्त्यावरती हा जर खांब खाली कोसळला आणि असंख्य विजेच्या तारा, विजेच्या वाहक तारा या लोकांच्या वरती जर आदळल्या तर या गोष्टीला जबाबदार कोण राहणार? हा मुख्य मुद्दा आहे, हा मुख्य प्रश्न आहे. आम्हाला ही सवय झालेली आहे की आम्ही सहनशील आहोत, सोशिक आहोत, आम्ही सहन करत राहतो आणि विचार करतो तो बघेल, हा बघेल, तो करेल, मला त्याचं काय आहे. पण एकंदरीत जर हे पाहिलं दृश्य तर हे आपल्या जीवाशी खेळ नाहीये का? आपण कररूपी टॅक्स भरतो, शासनाला भरतो, जीएसटी भरतो, जीएसएसटी भरतो, शासनाजवळ कर जमा होतो. त्या कराचा भरणा झाल्यानंतर त्याचं काय होतं? मध्यंतरी पंतप्रधानांनी घोषणा केली, हे करू नका, ते करू नका, पेट्रोल वापरू नका, गाड्यांमध्ये प्रवास करू नका. 1-2 दिवस लोकांनी नाटकं केली, मुख्यमंत्र्यांनी नाटक केलं, मोटरसायकलवरती ते विधान भवनामध्ये पोहोचले आणि दुसऱ्या दिवसानंतर पहिले पाढे 55 त्याप्रमाणेच त्यांचं कार्य सुरू झालेलं आहे. आता हे जे आपण बघत आहोत हे छोटे छोटे प्रश्न, छोटे छोटे मुद्दे, लोकांच्या जीवाशी खेळणारे हे मुद्दे, याचं निराकरण करण्याची कोणालाही आवश्यकता भासत नाही. न जनतेला, न सर्वसामान्य माणसांना, न राजकारण्यांना, न लोकप्रतिनिधींना याची काहीही चाहूल सुद्धा त्यांना लागलेली नाही. ज्या वेळेला हा खांब कोसळेल आणि रस्त्यावरती मोठी दुर्घटना घडेल त्यावेळेला हार तुरे स्वीकारायला लोकप्रतिनिधी येतील, शासनाचे लोक पदाधिकारी येतील, आपत्ती व्यवस्थापन महानगरपालिकेतर्फे घोषित केलं जाईल, किती लोक मेलेत याची सगळी माहिती गोळा केली जाईल, मग त्यांची रीतसर तिथनं पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येईल आणि मग त्यांना त्याचं भरणा केला जाईल. तोपर्यंत लोकांनी सहन करत राहायचं. माझा भारत असा नाहीये. माझ्या ज्या काही अपेक्षा आहेत, जनतेच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण व्हायला पाहिजेत. हा जो खांब आहे याची दुरुस्ती लवकरात लवकर झाली तरच हे खांब व्यवस्थितपणे टिकेल. अन्यथा येत्या या पावसाळ्यामध्ये हा जर खांब कोसळला आणि रस्त्यावरती पडला, दुर्घटना घडली तर याला जबाबदार महापालिका, प्रशासन आणि जो कोणी याची देखभाल करतो तो याची जबाबदारी त्याच्यावरती निश्चितपणे आम्ही ठेवू. मी सुफी सय्यद, माझ्यासोबत कॅमेरामन मोहसिन शेख. न्यूज टुडे 24 साठी आज एवढंच. आणि हो, स्वतःची काळजी घ्या आणि इतरांची सुद्धा. काय? नमस्कार.